Hi friends, welcome back in my YouTube channel Learn English Language with Sarjarao Patil. Today we are going to learn English workshop activity of Basket Full of Moonlight. In the last session we have discussed the theme of this poem. Now I would like to discuss margin question for discussion, and after that I would like to discuss English workshop activity. First question, first margin question. Look at the first margin question. What does the poet wish to get from the moon and why? In the last session we have discussed the whole poem, and after the discussion I hope all of you have understood the whole theme of this poem, and therefore you can easily find the answer of this question from this poem. विद्यार्थी मित्रो, कालच्या सेशनमध्ये आपण कविता शिकलेली आहे आणि ही कविता जेव्हा स्टांजा बाय स्टांजा बघितली तेव्हा तुम्हाला त्या कवितेतला आशय समजला असणार निश्चितच. आणि निश्चितच हे जे मार्जिन क्वेश्चन आहेत ह्या मार्जिन क्वेश्चनचे प्रश्नसुद्धा तुम्हाला सहजपणे सापडतील. When you read the whole poem, you can easily understand where the answer of these questions. कुठं ह्या प्रश्नाची उत्तर आहेत हे तुम्हाला सहज लक्षात येईल. पहिला प्रश्न असा आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय? कवीला चंद्रापासून कशाची अपेक्षा आहे आणि का? इफ यू रीड द फर्स्ट स्टांजा, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ, हे जेव्हा तुम्ही ओळी वाचता त्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की कवीला कशाची अपेक्षा आहे. मी उत्तरात लिहिले बघा, द पोएट विशेस टू गेट अ बास्केट फुल ऑफ सीड्स फ्रॉम ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून. चंद्रापासून चंद्रप्रकाशाच्या बियाची अपेक्षा आहे त्याला. आता हे जे आपण प्रश्न पाहतोय ह्या प्रश्नांची उत्तर चर्चा करतोय, मग इंग्लिश वर्कशॉपमध्ये असेल किंवा मार्जिन क्वेश्चनमध्ये असेल, कविता कितपत समजले तुम्हाला, किती कॉम्प्रेहेन्शन झालं आहे कवितेचं, हे समजण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपण घेत असतो. या ॲक्टिव्हिटीतून आपल्याला निश्चितच तुम्हाला वाचन किती झालं आहे, त्या कवितेचं आकलन किती झालं आहे हे आपल्या लक्षात येतं. जर आपण ही पूर्ण कविता वाचली तर कोणत्या ओळीमध्ये कुठं उत्तर आहे हे सहजपणे सापडतं. मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या 4 ओळीमध्येच तुम्हाला कवीला काय पाहिजे हे तिथं सापडतं आणि त्याचं कारण काय आहे. वेन यू रीड द नेक्स्ट 4 to 5 लाईन्स यू विल गेट द आन्सर व्हाय. त्याला का पाहिजे ह्याचं कारण पुढच्या 4 ते 5 ओळीत आहे. बिकॉज ही वॉन्ट्स टू सो सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द साइड्स ऑफ द पाथ टू एनलाइटन वे फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. आता जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर हे तुम्हाला पुढच्या स्टांजामध्ये त्याचं कारण दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे बघा, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हिथं तो त्याला काप चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजेत हे दिलेलं आहे. पण कवितेमध्ये आय आहे, मग आय असेल, माय असेल, मी असेल, ही सर्व नामं आपण नंतर तृतीय पुरुषीमध्ये त्याचं रूपांतर होतं उत्तर लिहिताना. आय वॉन्टच्या ऐवजी आपण इथं काय लिहिलं, ही वॉन्ट्स, कारण येस प्रत्ययाला ही वॉन्ट्स टू ही वॉन्ट्स टू सो सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूने तो चंद्रप्रकाशाच्या बिया लावू इच्छितोय. का? टू एनलाइटन. एनलाइटन हे क्रियापद आहे. एनलाइटन म्हणजे प्रकाशमय करणे. टू एनलाइटन द वे फ्रॉम सिटी टू हिज विलेज. कारण तो रस्त्याच्या दोन्ही बाजूने खेड्यातून शहराकडे जो जाणारा रस्ता आहे किंवा शहरातून खेड्याकडे जाणारा रस्ता आहे तो प्रकाशमय करू इच्छितोय आणि त्याच्यामुळं तो चंद्राकडून चंद्रप्रकाशाच्या बियाची अपेक्षा करतोय. नाउ लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज डेंजरस? वाय इज द रोड फ्रॉम सिटी टू विलेज डेंजरस? शहरातून खेड्याकडे जाणारा रस्ता का धोकादायक आहे? इफ यू रीड द होल पोएम you will find the answer in the middle part of the poem.
मधल्या भागामध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडतं आहे. त्या ठिकाणी दिलेलं आहे द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे व्हाय द रोड इज डेंजरस? द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज इज डेंजरस बिकॉज द रोड इज डार्क, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. कारण रस्ता हा अंधकारमय आहे, खडतर आहे आणि विंचू सापाने भरलेला आहे. म्हणजे विंचू साप असलेला हा रस्ता आहे, म्हणून तो रस्ता धोकादायक आहे. म्हणजे हे साधं सिंपल आहे उत्तर. सहजपणे आपल्याला प्रश्न वाचला की त्याचं उत्तर सापडतंय. इतकं साधं सोपं आहे. आता तिसरा प्रश्न बघूया आपण. वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली? त्याचे वडील घरी लवकर यावे अशी कवीची काय इच्छा होती? इफ यू रीड द नेक्स्ट लाईन you will easily understand what is the intention behind this behind this activity. कवीला वडील घरी का लवकर येऊ इच्छित होते? तर त्यानं ते पुढच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. ते जर आपण शेवटून दुसरा स्टांजा बघितला आणि त्यातल्या शेवटच्या दोन ओळी बघितल्या, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय म्हणलेलं आहे इथं, आपण त्याचं कन्व्हर्शन थर्ड पर्सनमध्ये केले, ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. फोर्थ क्वेश्चन इज, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स? दिस क्वेश्चन बेस्ड ऑन पर्सनल थिंकिंग, त्याला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असं म्हणतात. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स? तुम्ही तुमचा सायंकाळचा वेळ तुमच्या कुटुंबासमवेत कसा घालवता, असा प्रश्न विचारला आहे. यू कॅन राईट युअर ओन ओपिनियन. तुम्ही तुमचं स्वतःचं मत लिहू शकताय. द आन्सर मे बी डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्यक्तिनिहाय हे उत्तर वेगळं असणार आहे. नाउ लुक ॲट हिअर, आय हॅव रिटन द आन्सर. I spend my evening time with my family members in joyous mood. I play different games with my brothers. You can write, I play different games with my brothers and sisters. I discuss on various issues with my parents. Sometimes I go for evening walk with my grandfather. या ठिकाणी मी 3-4 ओळीत हे उत्तर दिले. You can at least you should write 3 or 4 lines for this question. कमीत कमी 3 ते 4 वाक्यात ह्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. द आन्सर शुड बी ग्रॅमॅटिकली करेक्ट. यू कॅन राईट एनी युअर ओपिनियन, यू कॅन राईट युअर ओन ओपिनियन. तुम्ही तुमचं मत काहीही लिहू शकताय, फक्त व्याकरणदृष्ट्या ते बरोबर असणं गरजेचं आहे. नाऊ आय एम गोइंग टू डिस्कस इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा इव्हॅल्युएशन केलं जातं की तुम्हाला ही कविता कितपत समजलेली आहे. मग कॉम्प्रेन्शन, कॉम्प्लेक्स सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन असू शकतात त्याच्यामध्ये. मग या ठिकाणी वरवर वाचल्यासुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर सापडू शकेल अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज इथं दिलेले असतात. पहिली ॲक्टिव्हिटी काय म्हणले बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कविता वाचून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं. फर्स्ट सेंटेन्स इज, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र फ्रॉम म्हटलं आहे आणि पुढं रिकामी जागा आहे. त्या मुलाला किंवा त्या लहान मुलाला चंद्रापासून काय पाहिजे, चंद्रप्रकाश पेरण्यासाठी पासून कुठून त्याला पेरायचं आहे, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. आता इथं माय विलेज कवितेत प्रश्न असेल, शब्द असतील, पण उत्तर लिहिताना आपल्याला थर्ड पर्सन लिहायला लागेल, द सिटी टू हिज विलेज. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज अ टफ अँड फुल ऑफ. आता पुढे रिकामी जागा आहे. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल. त्या मुलाच्या मते तो जो रस्ता आहे खेड्यातला
तो खडतर आणि कशाने भरलेला आहे, मग ते उत्तर आपल्याला भरायचं आहे, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. जेव्हा कविता वाचता त्यावेळी तुम्हाला लक्षात येते फुल ऑफच्या पुढे कोणती फ्रेज आहे, स्नेक, म्हणजे कोणते शब्द आहेत, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन, आणि पुढं रिकामी जागा आहेत, ते तुम्ही चुकून ऑन ब्ल्यू केलेलं आहे, पण ॲक्च्युली ते ग्रीनमध्ये पाहिजे. फक्त रिकामी जागा ठेवलेली आहे त्या ठिकाणी शब्द कोणता आहे, ते ऑन म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या मुलाला ते मूनलाईट टोपलीवर चंद्रप्रकाश पाहिजे. कशावरती, ऑन लोन, कर्जावरती. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हीज, आणि पुढे रिकामी जागा आहे, तर त्या बाळाला, त्या मुलाला तो रस्ता प्रकाशमय करू इच्छितोय जेणेकरून, मग पुढं उत्तर काय येणार आहे, हिज फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून त्याचे वडील घरी लवकर परततील. इथं असंही उत्तर लिहिलं चालेल, हिज फादर रिटर्न्स होम अर्ली. हां, तर अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागा आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत. नाव लुक ॲट द सेकंड ॲक्टिव्हिटी. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. आता डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे माहीत पाहिजेत. डिस्क्रायबिंग वर्ड्स मीन्स ॲडजेक्टिव्ह, विशेषण. आपल्याला ही ॲक्टिव्हिटी बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारली जाते. आता या ठिकाणी रिकामी जागा आहे आणि पुढे मून्स लिहिले, परत खाली रिकामी जागा आहे, रूट दिले, त्यानंतर आहे रिकामी जागा आहे विलेज, आणि शेवटचा शब्द आहे मॉर्निंग. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर हे शब्द कवितेत आहेत आणि त्याच्या अगोदर काही विशेषण आलेले आहेत आणि ते आपल्याला लिहायचं आहे, त्यालाच आपण डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतो. मून्स आपल्या कविते ओळीमध्ये आले बघा, स्मॉल स्मॉल मून्स. आता मून्स स्मॉल हे विशेषण आहे. रूट, टफ रूट, खडतर रस्ता, म्हणून टफ हे त्याचं काय झालं, डिस्क्रायबिंग वर्ड. होल विलेज, संपूर्ण खेड, म्हणजेच होल हे काय आलं, विशेषण, डिस्क्रायबिंग वर्ड. अँड अर्ली मॉर्निंग, मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग, अर्ली इज अ ॲडजेक्टिव्ह ऑर अ डिस्क्रायबिंग वर्ड. इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सोडवू शकताय. आता आपण तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जाणार आहोत, थर्ड ॲक्टिव्हिटी. नाउ लुक ॲट थर्ड ॲक्टिव्हिटी and read the activity. The child in the poem wants to solve the problems of his village. How can he solve them with the following wishes? Answer in your notebook. तुम्हाला हे उत्तर वहीमध्ये लिहायचं आहे. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ विलेज. हा कवितेतला मुलगा त्या खेड्यातली समस्या सोडवू इच्छितोय आणि ती कशा प्रकारे, खालच्या इच्छेनुसार तो कशा प्रकारे सोडवू शकेल याविषयी तुम्हाला लिहायचं आहे त्याचं उत्तर. विश दिलेलं आहे, इच्छा दिलेली आहे. मग ह्या इच्छेच्याद्वारे तो खेड्यातील समस्या कशी सोडवू शकतो याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. व्हॉट इज द फर्स्ट विश, कोणती विश इथं सांगितलेली आहे, गिव्ह मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आता ही जर तुम्ही इच्छा वाचली, गिव्ह मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे, 1 टोपलीवर ते 2 टोपलीवर चंद्रप्रकाशाच्या बिया दे. आता ह्या चंद्रप्रकाशाच्या बिया घेऊन तो समस्या कशी सोडवणार आहे. when we discuss the whole theme of this poem, I think I have explained all these things. मी जेव्हा कविता चर्चा केली किंवा डिस्कस केली त्यावेळी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ह्या इच्छेद्वारे तो समस्या खेड्यातली कशी सोडवू इच्छितोय. मी आता तिथं लिहिले बघा, द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ लाईट ऑर इलेक्ट्रिसिटी. हा मुलगा खेड्यातील जी विजेची समस्या आहे ती सोडवू इच्छितोय. द लिंकिंग रोड बिटवीन हिज विलेज अँड सिटी इज विदाउट लाईट. म्हणजे खेड्यातून शहराला जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता हा प्रकाशविना आहे, म्हणजेच अंधकारमय आहे. अँड ही वॉन्ट्स टू एनलायटन दॅट रोड, आणि तो रस्ता प्रकाशमय करू इच्छितोय. टू एनलायटन हे क्रियापद आहे, प्रकाशमय करणे. टू एनलायटन दॅट रोड, तो ह्या इच्छेद्वारे तो प्रकाशमय रस्ता करू इच्छितोय, म्हणून तो चंद्राला विनंती करतोय. सो ही रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम 1 or 2 बास्केटफुल ऑफ मूनलाईट. म्हणून तो 1 ते 2 टोपली चंद्रप्रकाशाच्या बिया चंद्राला मागतोय. ही विल सो द सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द बोथ साइड्स ऑफ द रोड. तो दोन्ही
रस्त्याच्या दोन्ही बाजूला तो त्या बिया पेरू इच्छितोय. ॲज अ रिझल्ट ऑल द व्हिलेजर्स कॅन रिटर्न होम अर्ली अँड स्पेंड मोर टाईम विथ देअर चिल्ड्रेन अँड फॅमिलीज. आणि त्याचा परिणाम असा होईल, जर त्यानं चंद्रप्रकाशाच्या बिया दोन्ही बाजूने रस्त्याच्या लावल्या तर त्याचा परिणाम असा होईल की खेड्यातील लोक कामावरून लवकर परततील. नुसतं कवीचे वडीलच नाही तर गावातले जे इतर खेडूत आहेत किंवा इतर लोक आहेत ते सुद्धा कामावरून लवकर परततील आणि मुलांच्या समवेत ते वेळ घालवतील, त्यांच्या कुटुंबासमवेत वेळ घालवतील. अशा प्रकारे त्या इच्छेद्वारे कवी ग्रामीण भागातील किंवा खेड्यातील समस्या सोडवू इच्छितो. आता दुसरी इच्छा कोणती दिली आहे बघा. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मी जो रस्ता आहे तो प्रकाशमय करू इच्छितोय की जेणेकरून माझे वडील लवकर घरी परततील. म्हणजे ह्या इच्छेद्वारे तो कशी समस्या सोडवू इच्छितोय तर त्याचं उत्तर मी खाली लिहिलं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली अँड स्पेंड मोर टाईम विथ हिम. आणि अधिक वेळ त्याच्यासोबत घालवतील. बाय लाइटिंग अप द पाथ द व्हिलेजर्स कॅन होम क्विकली अँड स्पेंड मोर टाईम विथ देअर फॅमिलीज. रस्ता प्रकाशमय करून खेड्यातील सर्व लोक पटकन लवकर घरी परत येऊ शकतील आणि त्यांच्या कुटुंबासमवेत ते त्यांचा वेळ व्यतीत करतील, घालवतील, त्यांच्या सहवास लाभेल. Also the poet will be able to hear fairy tales and stories from his father. आणि त्याचबरोबर कवी वडिलांच्याकडून परीकथा, गोष्टी ऐकू शकेल. या इच्छेद्वारे या समस्येवर तो मात करू शकेल. अशा प्रकारे आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बघितली. आता आपण पुढची ॲक्टिव्हिटी काय म्हटल्या बघूया. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी परीक्षेत विद्यार्थी मित्र विचारली जाते. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मात्र तुम्हाला थर्ड पर्सनचा वापर करण्याची गरज नाही. कवितेतली आहे तशी ओळ शोधायची आहे. या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं फार गरजेचं आहे. त्या वाक्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे. पहिलं वाक्य असं आहे, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. अंधार झाल्यानंतर वडील घरी परततात. म्हणजेच हे कोणत्या ओळीतून सूचित होतं आहे. विच लाईन इंडिकेट्स दॅट फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. द आन्सर इज वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील कामावरून परत येतात तेव्हा मी झोपी गेलेला असतो. हे तुम्हाला या ओळीतून तो अर्थ अभिप्रेत होतो. ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. ईगर म्हणजे उत्सुकता असणे, कुतूहल असणे. वडिलांच्याकडून परीकथा ऐकण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे उत्सुकता निर्माण झाली. हे कशावरून कळतं तर हे कवितेतलं सेकंड लास्ट स्टांजामध्ये वाक्य आहे, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मलासुद्धा परीकथा आणि गोष्टी वडिलांच्याकडून ऐकायच्या आहेत. ह्या वाक्यावरून तो अर्थ सूचित होतो. आणि थर्ड सेंटेन्स, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. अंधकार नाहीसा करून तो रस्ता प्रकाशमय करू इच्छितोय. हे कोणत्या ओळीतून सूचित होतं आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मी तो रस्ता अंधकारमय, रस्ता प्रकाशमय करेन आणि जेणेकरून माझे वडील कामावरून लवकर परततील. अशा प्रकारे आपण चौथी ॲक्टिव्हिटी आता आपण संपवली. नाव लुक ॲट द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फिफ्थ ॲक्टिव्हिटी. Write as many words as you can using FUL as suffix. FUL सफिक्स लावून होणारे शब्द शोधायचे आहेत. तिथं उदाहरणार्थ 2 दिलेले आहेत पुस्तकामध्ये. पहिलं उदाहरण दिलं आहे बास्केटफुल. कवितेमध्ये कवितेच्या टायटलमध्येच आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट. बास्केट हा शब्द आहे, त्याला FUL लागून हा शब्द बास्केटफुल झाला. टोपली भर म्हणजेच हे काय झालं, सफिक्स लागलेला आहे.
तर परीक्षेमध्ये आपल्याला प्रिफिक्स लावून सफिक्स लावून शब्द तयार करायला सांगितलेलं असतं आणि त्याचा वाक्यात उपयोग करायला सुद्धा येतं. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी तितकीच महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी दुसरा एक शब्द दिलेला आहे बघा, बास्केट फुल नंतर तुम्हाला पुस्तकामध्ये अजून एक शब्द दिला आहे, तो म्हणजे बकेट फुल. आणि तुम्हाला शब्द काही लिहायचे आहेत त्या ठिकाणी. मी इथं उदाहरणादाखल लिहिलेले आहेत: होपफुल, केअरफुल, ड्युटीफुल, जॉयफुल, चिअरफुल, ग्रेटफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्लिसफुल, ब्युटिफुल. म्हणजे यू कॅन राईट इन दिस वे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. म्हणजे FUL असणारे प्रिफिक्स सफिक्स जोडून होणारे शब्द तुम्ही शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत वहीमध्ये. आणि 6वी ॲक्टिव्हिटी, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. मी विद्यार्थी मित्रो याच्याही अगोदर 9वीमध्येही शिकवलेलं आहे आणि 10वीमध्ये सुद्धा त्याचं चर्चा केलेली आहे. ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन ह्या दोन अलंकार असे आहेत की तिथं पुनरावृत्ती होते. कशाची? तर ॲलिट्रेशनमध्ये साऊंडची, म्हणजे व्यंजन साऊंडची पुनरावृत्ती होते आणि इनिशियल साऊंडची पुनरावृत्ती होते. म्हणजे आता इथं उदाहरणच घेऊ आपण, बास्केट फुल ऑर टू बास्केट फुल. या ठिकाणी द साऊंड ब मीन्स बी इज रिपीटेड. आता बास्केटचं बी आणि बास्केट फुलचं बी हे 2 वेळा त्या साऊंडचा पुनरावृत्ती झालेली आहे. जेव्हा व्यंजन AEIOU हे 5 स्वर सोडून जे व्यंजन आहेत त्या व्यंजनाच्या आवाजाची जर पुनरावृत्ती झाली, साऊंडची पुनरावृत्ती झाली तर त्याला ॲलिट्रेशन म्हणतात. दुसरं उदाहरण बघा, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. आता या ठिकाणी द साऊंड एम इज रिपीटेड. एम हे रिपीट झालेलं आहे मूनमध्ये आणि मूनलाईटमध्ये. देअरफॉर इट इज an example of alliteration. And the last sentence, the root is tough and full of snakes and scorpions. In this sentence, snakes and scorpions, the sound S is repeated. आता सुरुवातीचं अक्षर बघायचं, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, स हे परत रिपीट झाले, म्हणून हे सुद्धा उदाहरण कशाचं आहे? ॲलिट्रेशनचं आहे. आणि रिपिटेशनमध्ये स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हिअर द रिपिटेशन ऑफ वर्ड. इथं शब्दाची पुनरावृत्ती आहे म्हणून त्याचं उदाहरण आहे स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती परत परत येते ते उदाहरण होतं रिपिटेशन. विद्यार्थी मित्रो, पुढचे जे ॲक्टिव्हिटीज राहिलेले आहेत ते आपण पुढच्या सेशनला पाहणार आहे. ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. ॲप्रिसिएशन हा आपण स्वतंत्र त्याच्यावरती एक सेशन घेऊया. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड द whole poem and you can easily write the answer of these questions. तुम्ही सहजपणे ह्याची उत्तरं लिहू शकताय. विद्यार्थी मित्रो, प्रत्येकानं आपलं इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी वहीमध्ये लिहायचे आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर